शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज दैनिक. शेतकरी मित्रांनो, पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक मनापासून सांगायचं आहे की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचं व काही ठिकाणी दमट हवेचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी मित्रांनो, आणि मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील काही भागात अवकाळी किंवा हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे हवामानाची. 22 क्षेत्र बघा. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि संपूर्ण पूर्व विदर्भ. आणि हवामान अंदाज आहे शेतकरी मित्रांनो, सर्वच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा अलर्ट देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे आता पावसाची शक्यता दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता इथे बघू शकता मराठवाड्यामध्ये काय अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, मध्यम पाऊस म्हणजे नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. आणि हलका पाऊस बीड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता बघूया मध्य महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे. वादळी पाऊस कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. आणि हलक्या सरी पुणे आणि सातारा परिसरात हवामान ढगाळ राहून पावसाच्या सरी कोसळू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता बघूया मध्य महाराष्ट्रामध्ये काय हवामानाची परिस्थिती आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा वादळी पाऊस कुठे कुठे होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, वादळी पावसाची शक्यता असल्यास तुम्ही झाडाखाली किंवा इतर बाहेर अजिबात जाऊ नका आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. तर हलक्या सरी बघा. पुणे, सातारा परिसरात हवामान ढगाळ राहून हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता मुख्य ठळक वैशिष्ट्ये बघा की हायलाइट्स काय आहे. राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल वातावरण तयार झालेले तर आहे. काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असला तरी काही भागात उष्ण व दमट हवेमुळे उकाडा जाणवेल. शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा महाराष्ट्र हवामान अंदाज दैनिक. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आज काय परिस्थिती आहे हवामानाची ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून बघत आहे ते हे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.